मित्रांनो, आज आपण या ठिकाणी RK फिजिक्सच्या चॅनलवर रे ऑप्टिक्सचा चॅप्टर पाहणार आहोत. ठीक आहे, तर त्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक पाहणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल रे ऑप्टिक्स. तर ऑप्टिक्सचे दोन टाईप पडतात ते डेली. फर्स्ट ऑफ ऑल टाइप्स ऑफ ऑप्टिक्स आर देअर. So look carefully over here. So first of all, first type is geometrical optics. तर त्यालाच आपण रे ऑप्टिक्स असं म्हणतो. ठीक आहे. Then there is another type is ray optics. So optics means what? Optics means study of light. या ठिकाणी आपण लाईटचा स्टडी करणार आहोत. तर ते लाईटचा स्टडी करत असताना त्याच्यामध्ये 3 सेक्शन केलेत आपण. ठीक आहे, तर लाईटचे 3 सेक्शन कुठले गेले? तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन आपण केला रिफ्लेक्शन ऑफ लाईट, तो आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेकंड जो सेक्शन केला आहे ऑप्टिक्सचा, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि थर्ड सेक्शन विल बी दॅट इज लेन्सेस. जो लेन्सेस, कारण इमेज फॉर्मेशन वगैरे या सर्व ज्या गोष्टी होतात, इट हॅपन्स टू डू द लाईट. and that thing we are studying it here, and that thing we are called as optics. In that we are studying about ray optics. Okay, ray optics, or it is called as geometrical optics. आता म्हणजे काय, ॲक्च्युली आपण या ठिकाणी फेनोमेनल ऑफ लाईट स्टडी करणार आहे इन टर्म्स ऑफ जिओमेट्री. जिओमेट्रिकली स्टडी करणार आहे डायग्राम्सच्या सहाय्याने. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी फर्स्ट फेनोमेनल स्टडी करणार आहे. सो फर्स्ट फेनोमेनल विल बी व्हॉट? सो द फर्स्ट फेनोमेनल विल बी रिफ्लेक्शन ऑफ लाईट. सो मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट? सुरुवातीला आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर रिफ्लेक्शन पहा, हे एक मीडियम आहे. तिथे आपण पॉईंट 1 कन्सिडर केला आहे. त्या पॉईंटमधून नॉर्मल केलेली आहे. आपण इथे एक रे इन्सिडेंट करणार आहे. तर याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही नॉर्मल आहे, त्यानंतर हा लाईटचा इन्सिडेंट रे, या सोर्स पासून लाईट गेली आहे. हा काय इन्सिडेंट रे, तो आपण जिओमेट्रिकली दाखवला आहे. ओके, त्यानंतर हा जो अँगल आहे, अँगल बिटवीन काय इन्सिडेंट रे अँड नॉर्मल, तर त्याला अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणतो आपण. आणि हा रिफ्लेक्ट होतो इकडे, तर हा रे, तर हा जो रे त्याला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. त्याला काय म्हणतात? रिफ्लेक्टेड रे. आफ्टर दिस आर इज कॉल्ड ॲज व्हॉट? आर इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय आहे ते लक्षात घ्या. अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे. अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणजे काय? अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल. सो आय व्हॉट वी हॅव टू से? आय अँगल ऑफ इन्सिडेंस. ठीक आहे, तर हे लेक्चर आपण नीट आणि JEE साठी घेतोय, हे लक्षात घ्या. दिस टॉपिक इज बेस्ड ऑन सिलेबस ऑफ नीट अँड जे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्या टॉपिकशी रिलेटेड फॉर्म्युला आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय पहा. या ठिकाणी रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच द फेनोमेनन ऑफ change in path of light
चेंजिंग पाथ ऑफ लाईट, लाईटचा पाथ चेंज झालेला आहे, डिफ्लेक्ट झालेला आहे, रिफ्लेक्ट झालेला आहे विदाउट चेंजिंग मीडियम इन द सेम मीडियम, सेम मीडियममध्ये झालेलं आहे. कारण हे बॉन्ड रिसर्फेस आहे, हे सॉलिड किंवा डेन्सर मीडियम असेल त्याला आपण डेन्सर मीडियम म्हणू, हे समजा एअर मीडियम असेल याला वेअरर म्हणतो आपण, बरोबर. आणि दुसरं जे आहे सपोज ग्लास मीडियम असेल, ग्लास हे डेन्सर मीडियम म्हणून कन्सिडर करतो आपण. सो हिअर वी हॅव टू से दिस इज एअर मीडियम ऑर रेअरर मीडियम, आणि ह्या मीडियम पासून परत सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झालाय, तर त्या फेनॉमेनला विदाउट चेंजिंग मीडियम, without changing medium, okay. So this is called क्या म्हणणार याला, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याला काय म्हणणार आपण, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. होप सो तुम्हाला हे समजलं असेल, ठीक आहे. ओके, यानंतर याच्यामध्ये आपण पाहणार आहे, नेक्स्ट पाहणार आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. व्हॉट डू वी हॅव टू स्टडी हियर, लुक केअरफुली. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सो व्हॉट इज मीन बाय ॲक्च्युअली लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर याला स्नेल्स लॉ ऑफ रिफ्लेक्शन पण म्हटलं जातं. तर ते लॉज काय ते महत्त्वाचे आहे. तर ते फर्स्ट लॉ पाहू, फर्स्ट स्टेटमेंट या लॉचं. इन दिस काय अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन दिस angle of incidence is equal to the angle of reflection. ठीक आहे. तर अँगल ऑफ पण हे कशासाठी, इट ओबे ओनली फॉर प्लेन सरफेस. ठीक आहे, हा झाला फर्स्ट लॉ, म्हणजे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. ओके. सेकंड स्टेटमेंट. तर सेकंड स्टेटमेंट काय आहे, इन दिस व्हाट शुड वी हैव, इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल लाई इन सेम प्लेन. ह्या सेम प्लेन मध्ये ते काय करतील, लाय करतील, एकाच प्लेन मध्ये येतील. ठीक आहे. तर आपण काय म्हणू शकतो, इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड काय म्हणणार आपण, इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल ऑल आर लाई इन सेम प्लेन. ठीक आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचं होतं, हे दोन लॉज. ठीक आहे. ते सेम प्लेन मध्ये लाय करतात. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो दिस इज स्नेल्स लॉ और लॉ ऑफ रिफ्लेक्शन्स. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन पाहणार आहे. पॉइंटचं नाव आहे टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. तर किती टाइप्स आहेत रिफ्लेक्शनचे, त्या ठिकाणी मेनली दोन टाइप्स आहेत. मेनली किती टाइप्स आहेत, दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन रेग्युलर रिफ्लेक्शन किंवा त्याला म्हटलं जातं स्पॅक्युलर रिफ्लेक्शन. फर्स्ट टाइप काय आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन. सेकंड टाइप है इरेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक है. सेकंड टाइप कुठला आहे, इरेग्युलर. तर इरेग्युलर काय आहे, रिफ्लेक्शन. रेग्युलर काय पहिलं, रिफ्लेक्शन ऑन प्लेन सरफेस.
प्लेन सरफेसवर अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय असतं, सेम असतं. आणि इथे काय आहे, इरेग्युलर म्हणजे रिफ्लेक्शन ऑन रफ सरफेस. रफ म्हणजे याला डिफ्यूज म्हटलं जातं, याला डिफ्यूज रिफ्लेक्शन म्हटलं जातं. म्हणजे इथे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल येणार नाही. रिफ्लेक्शन ऑन रफ सरफेस. ठीक आहे, त्या डायग्रामच्या सहाय्याने पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. हा डिफ्यूज सरफेस असेल, आता हे प्लेन सरफेस झालं, हे डिफ्यूजचं. इथे पडलं तर इथे वेगळा येईल असा, इथे आलं तर इथे असं राहील. प्रत्येक ठिकाणी तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन इन्सिडन्स आणि रिफ्लेक्शनमध्ये काही फरक येईल, म्हणजे ते इक्वल येणार नाही. इट इज फॉर डिफ्यूज टाईप ऑफ रिफ्लेक्शन. तर हे झालं रिफ्लेक्शनच्या बेसिक बाबत. त्याच्यानंतर मग आता मिरर्स. पहा, आपण मिरर्स पाहिले. हां, आता मिरर्स आपल्याला माहिती आहे. मिरर्स म्हणजे काय, पॉलिश सरफेस थ्रू विच रिफ्लेक्शन इज टेक्स प्लेस. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर्स. त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहे, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर्स. तर मग दोन मिररचं जर कॉम्बिनेशन असेल तर त्या ठिकाणी किती इमेजेस फॉर्म होतात या ठिकाणी पाहिजे. ओके, सो आपण पॉईंट पाहणार आहे रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर्स. तर नाव आहे पॉईंटचं रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर्स. ठीक आहे, तर रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर्स. आता इथे पहा महत्त्वाचे पॉईंट, त्याचे दोन पॉईंट महत्त्वाचे. फर्स्ट, फॉर टू मिरर्स म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणि मग या ठिकाणी काय केलं आपण, समजा 360 अपॉन थीटा. थीटा म्हणजे अँगल बिटवीन मिरर्स. थीटा म्हणजे काय, थीटा इज द अँगल बिटवीन मिरर्स. 360 अपॉन थीटा इज इक्वल टू, जर त्याला आपण एम म्हटलं. हां, आता 360 अपॉन थीटा हा जर E1 आला, हा जर काय आला, E1 आला, तर मग तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस काढायचे. इज E1, देन number of images becomes त्या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस काय येतील, हा जर E1 आला तर नंबर ऑफ इमेजेस येतील n इज इक्वल टू m मायनस 1. या फॉर्ममध्ये घ्यायचं. n इज इक्वल टू काय, m मायनस 1. n म्हणजे काय, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म ड्यू टू दॅट मिरर कॉम्बिनेशन. ठीक आहे, या पद्धतीने जर मिरर सेट केले असतील आणि मग याचा फॉर्म होणाऱ्या नंबर ऑफ इमेजेस त्या काय असतील n. आणि ह्या कॉम्बिनेशनला म्हणजे जर थिटा आणि 360चं डिव्हिजन जर E1 आलं तर त्या केसमध्ये तो नंबर काय येईल, n इज इक्वल टू नंबर ऑफ इमेजेस m मायनस 1. आणि सेकंड केस, इफ 360 अपॉन थीटा इज इक्वल टू m इज ऑड, ते ऑड आलं, देन नंबर ऑफ images, okay, then number of images becomes, तर मग n इज इक्वल टू काय ना, m येणार डायरेक्टली. आणि n म्हणजे काय, नंबर ऑफ इमेजेस. n म्हणजे काय, नंबर ऑफ इमेजेस. आता याच्यात अजून एक केस पडते, अजून दोन केसेस पडतात. तर अजून दोन केसेस कुठल्या पडतात पहा. बायसेक्टर माहिती आहे तुम्हाला, बायसेक्टर सेंट्रल पॉईंट जो असेल, सेंट्रल लाईन जे असेल त्या दोन मिररसाठी, त्याला आपण बायसेक्टर म्हणतो. या पद्धतीने असेल ते, हा मिरर असेल, हा त्याचा
बॅक सरफेस, ठीक आहे, आपण इन्सेक्ट केलं असेल, हा त्याचा बायसेक्टर असेल आणि या बायसेक्टरवर ऑब्जेक्ट असेल, त्याला आपण म्हणणार आहे बायसेक्टर. दिस इज वे टू कॉल इट ॲज सपोज ऑब्जेक्ट, then this is mirror 1, this is mirror 2, angle between them is theta. तर या केसमध्ये तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस कशा फाइंड करायच्या. तर मग फर्स्ट केस आहे, इथे आपण म्हणणार आहे when object is not on bisector. ऑब्जेक्ट जर बायसेक्टरवर नसेल, नॉट ऑन बायसेक्टर, then number of images n is equal to m. म्हणजे जेवढं डिव्हिजन येणार आहे तेवढंच ते येणार आहे जर ऑब्जेक्ट हे बायसेक्टरवर नसेल तर. बरोबर, ही फर्स्ट केस आहे, याच्यामध्ये सब केसेस येतात. बरोबर, त्याच्यातच सेकंड केस when object is on bisector, object is on bisector, then number of images n is equal to m minus 1 या फॉर्म मध्ये तुम्ही फाइंड आउट करू शकता. या फर्स्ट दोन केसेस समजले असतील. हा E1 साठी E1 नंबर जर आला तर ते काय घ्यायचं, n is equal to m minus 1. ऑड जर आला तर n is equal to m राहणार. या इथे नंबर ऑफ इमेजेस फाइंड करू शकता. त्याच्यात अजून एक केस बायसेक्टरसाठी m पण येऊ शकते. बायसेक्टर जर नसेल तर n is equal to m, आणि जर बायसेक्टर जर असेल ऑब्जेक्ट तर n is equal to m minus 1 या फॉर्म मध्ये येईल. ठीक आहे, तर मग याचं एक एक्झाम्पल पाहायचं झालं तर एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, लुक केअरफुली हियर. ठीक आहे, प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. अँड ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन टू प्लेन मिरर्स. दोन प्लेन मिरर मध्ये ठेवलाय. ओके, इथे ठेवलाय. ठीक आहे, अँड इन्क्लाइंड ॲट इच ऑफ द 30 डिग्री. 30 डिग्री आहे. थिटा किती आहे, 30 डिग्री. म्हणजे अँगल बिटवीन टू मिरर्स विल बी 30 डिग्री. देन हाऊ मेनी इमेजेस विल बी फॉर्म. तर नंबर ऑफ इमेजेस फाइंड करायचे. तर नंबर ऑफ इमेजेस कसे फाइंड करता येतील. सो आपल्याला माहिती आहे याला m म्हटलंय. m इज इक्वल टू 360 अपॉन थीटा. किती, 360 बाय 30 कॅन्सल, 3 1 3, 3 2 12, 3 36, 12 म्हणजे कसं आलं, E1 आलं. व्हॅल्यू कशी आली, E1. हेच number of images will be n is equal to काय ना m minus 1 म्हणजेच 12 minus 1, 11 images फॉर्म होतील. या कंडिशन किती इमेजेस फॉर्म होतील, 11 images will be formed. Okay, so this is all about the formation of images by the reflection from the plane mirrors. याचे various cases पाहिल्या. लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिले. प्लेन मिरर बाबत पाहिलं. प्लेन मिरर म्हणजे काय, पॉलिश सरफेस असणार आहे ऑन विच रिफ्लेक्शन इज टेक्स प्लेस. तर या पद्धतीने, सो दिस इज व्हॉट वी हॅव टू कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन फ्रॉम द प्लेन मिरर्स. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहणार आहे स्पेरिकल मिरर बाबत. ठीक आहे, कशाबाबत पाहणार आहे, स्पेरिकल मिरर बाबत. Okay, so we are going to discuss about spherical mirrors. Okay, so what is actually the spherical mirrors? We are going to discuss here. Curved mirror is the part of hollow sphere.
The first point is here. Spherical mirrors are part of hollow sphere. Okay, so here we have a hollow sphere, and suppose we are considering this is the part of hollow sphere. So this point, this thing we have to call it as spherical mirrors. So there are two types of spherical mirrors here. Okay, so which are those two types? First one is concave mirrors. So concave mirrors म्हणजे काय? The mirror in which reflection takes place at outer surface. Sorry, inner surface. Okay, the mirror in which reflection takes place at inner surface. हा inner surface असणार आहे, inner हा surface असणार आहे outer. Inner surface is called concave mirrors. तर त्याला आपण काय म्हणणार आहे? concave mirror म्हणणार आहे. Second point is convex mirrors. So what is meant by convex mirror? ठीक है, ठीक है. The mirror in which reflection takes place at outer surface. हा असणार आहे outer surface. Reflection takes place at outer surface. It's called convex mirror. त्या मिररला काय म्हणायचंय? It's called convex mirrors. ठीक आहे. So this is what concave and convex mirrors. आता त्याच्यामध्ये काही पॉइंट्स येतात, ते आपण तिथे एक्सप्रेस करूया डायग्राम मध्ये. तर मग त्याच्यामध्ये डेफिनेशन्स आर रिलेटेड विथ spherical mirrors. Definitions मी लिहून देत नाहीये, पण एक्सप्लेन करतो विथ द हेल्प ऑफ डायग्राम. Definitions of thin spherical mirrors किंवा definitions for thin spherical mirrors. ओके, सो कशा पद्धतीचे डेफिनेशन्स येणार आहे? कोणते डेफिनेशन येणार आहे? तर मग पहा, आपण एक स्फेरिकल मिरर ड्रॉ केला, सपोज कॉन्केव्ह टाईपचा. ठीक आहे, तर त्याच्यावर कोणताही एक पॉइंट घेतला, हा, तर त्या पॉइंटला आपण काय म्हणू शकतो? पोल म्हणू शकतो. एनी पॉइंट ऑन द कर्व्ह सरफेस ऑफ मिरर इज कॉल्ड ॲज पोल. त्याला आपण काय म्हणू शकतो? पोल म्हणू शकतो. आणि हा सेंटर पॉइंट असेल, तो सेंटर पॉइंट मध्ये जातो. तर हा सेंटर पॉइंट असणार आहे मिररचा. म्हणजे सेंटर पॉइंट म्हणजे काय? सेंटर पॉइंट ऑफ स्फेरिकल मिरर इज द सेंटर ऑफ हॉलो स्फियर. त्या हॉलो स्फियरचा जो सेंटर असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? स्फेरिकल मिरर म्हणणार आहे. आणि हा याला सपोज पी नाव दिलं, याला सी नाव दिलं सेंटर पॉइंटला. तर याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणू शकतो. याला पोल म्हणू शकतो, बरोबर. आणि मग त्या पोल मधून या लाईनला, ही जी लाईन जॉईनिंग आहे याला आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल ऍक्सिस.
So this is called as principal axis. Okay. अजून त्या ठिकाणी काय पॉइंट येतात, रेडियस ऑफ कर्वेचर, बरोबर, म्हणजे हा सी पॉइंट आहे, तर ही जी असणार आहे या A पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत डिस्टन्स आहे, याला म्हणणार आहे आपण रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे जी स्पियरची, हॉलो स्पियरची रेडियस असणार आहे ती या कर्वेचरची रेडियस असणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ कर्वेचर, पोल, प्रिन्सिपल ॲक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर फोकस, प्रिन्सिपल फोकस. ओके. सो प्रिन्सिपल फोकस सपोज या पॉइंटला असेल F, तर याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस. दॅट प्रिन्सिपल फोकस इज अ पॉइंट at which image is formed, at which image is formed. ठीक आहे. आणि त्या पॉइंट पासूनचं, पोल पासूनचं जे डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ फोकस, पॉइंट ऑफ फोकस, हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ फोकस अँड पोल इज कॉल्ड फोकल लेंथ ऑफ दॅट मिरर. फोकल लेंथ म्हणतात त्या मिररची. आले लक्षात? तर या पद्धतीने हे झालं काही पॉइंट्स विच आर रिलेटेड विथ मिरर. बरोबर. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असं, दीज आर द डेफिनेशन रिलेटेड विथ मिरर्स. तर त्याच्यानंतर येतं पॅराएक्सियल रेज आणि मार्जिनल रेज. रेज जे वापरणार आहे आपण या ठिकाणी डायग्राम शो करताना, त्याच्यामध्ये दोन टाईपचे रेज येतात. त्याच्या साहाय्याने आपण तिथे काही गोष्टी स्टडी करणार आहोत. तर त्याला कशा पद्धतीने ओळखलं जातं किंवा काय म्हटलं जातं, तर त्या ज्या आहेत रेज आहेत त्या दोन टाईपच्या आहेत. विचार दोच. फर्स्ट आहे पॅराएक्सियल रेज, आणि सेकंड आहे मार्जिनल रेज. तर पहिला टाईप आपण समजून घेऊया. पॅराएक्सियल रेज म्हणजे काय? पॅराएक्सियल रेज. सो व्हॉट इज मीन बाय पॅराएक्सियल रेज? लुक हियर. ठीक आहे. तर आपण हे कन्सिडर केले इथे सेंटर पॉइंट आहे, हा P आहे, पोल पॉइंट, हा सेंटर पॉइंट. ठीक आहे. आणि मग या ठिकाणावर आपण काय कन्सिडर केलं, हा इथे ऑब्जेक्ट असेल आणि इथून एक रे काय झाला, इन्सिडेंट झाला. आणि त्या ऑब्जेक्टला, त्या पॉइंटला, पॉइंट ऑफ इन्सिडेंसला आपण काय केली, नॉर्मल ड्रॉ केली. त्यांच्यामधला जो अँगल आहे तो थिटा आहे. तो जर खूप स्मॉल असेल, हां, तर अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड दीज रे आर, म्हणजे हा जो रे इन्सिडेंट रे, या रेला आपण काय म्हणणार आहे, पॅराएक्सियल रे. तर याला पॅराएक्सियलच का म्हणायचं? तर द अँगल बिटवीन रेज अँड नॉर्मल is very small, then and close to principal axis, angle between rays and normal is very small and close to principal axis, rays are called पॅराएक्सियल रेज. हे कुठले रेज असणार आहे? पॅराएक्सियल. म्हणजे त्यांचा आणि नॉर्मल मधला जो अँगल आहे तो व्हेरी स्मॉल असणार आहे. मग आता सेकंड पॉइंट आहे की मार्जिनल रेज कशाला म्हणायचे? काय म्हणायचे? व्हॉट इज मीन बाय मार्जिनल रेज? सो लुक केअरफुली हियर. सो व्हॉट इज मीन बाय मार्जिनल रेज? रेज हॅविंग लार्जर अँगल ऑफ इन्सिडेंस. काय म्हणणार आहे? द रेज which having larger angle of
इन्सिडन्स. ज्या रेजचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय असेल, लार्जर असेल, दोज आर कॉल्ड मार्जिनल रेज. ठीक आहे. तर तुम्हाला मार्जिनल रेज आणि पॅराक्सियल रेज मधला फरक हा लक्षात आला असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण काही साइन कन्व्हेन्शन्स पाहणार आहोत. सिंपल थिंग मध्ये सिंपल ओके. साइन कन्व्हेन्शन्स पास असताना या ठिकाणी मी कॉन्केव्ह मिरर घेतलाय. तो कॉन्केव्ह मिरर मध्ये इन द डायरेक्शन ऑफ लाईट जे आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे लाईट ऑलवेज कशी ट्रॅव्हल झाली पाहिजे, लेफ्ट टू राईट असं दाखवायचं आहे. whenever or whoever मी काय ते घेणार इथे, लाईट इज ट्रॅव्हल्स ऑलवेज लेफ्ट टू राईट. ओके. ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ मिरर ऑल नोटेशन्स विल बी निगेटिव्ह. आणि जे राईट साईडला जे क्वांटिटीज असतील त्या सगळ्या काय असणार आहेत, त्या पॉझिटिव्ह असणार आहेत. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या ज्या अबोव असतील त्या पण पॉझिटिव्ह असणार आहेत. ज्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो येणार आहेत त्या येणार आहेत निगेटिव्ह. ठीक आहे. तर हे साइन कन्व्हेन्शन्स तुम्ही काय करायचे, लक्षात ठेवायचे आणि हे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे सगळे जे डिस्टन्स मोजणार आहे ते आपण कशावर मोजणार आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस मोजणार आहे. सॉरी. ओके. तर या पद्धती म्हणजे लेफ्ट हँड साइड ऑफ मिरर ऑल द डिस्टन्सेस आर पॉझिटिव्ह. ऑन द राईट हँड साइड ऑफ मिरर ऑल डिस्टन्स आर सॉरी लेफ्टला निगेटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह, अप्परला पॉझिटिव्ह आणि अबोवला पॉझिटिव्ह, बिलो प्रिन्सिपल ॲक्सिसला निगेटिव्ह. म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्रिन्सिपल ॲक्सिस आणि पोलचा आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस अँड पोलचा. तर हे साइन कन्व्हेन्शन मिररसाठी लक्षात ठेवायचे. इम्पॉर्टंट रोल मी सांगितले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्याशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर आणि फोकल लेंथचं रिलेशन असेल, त्यानंतर इमेज डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथचं रिलेशन असेल, किंवा त्या ठिकाणी मॅग्निफिकेशन असेल आणि पॉवर ऑफ मिरर असेल. बरोबर. तर या सगळ्या फॉर्म्युले आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हे लक्षात घ्या. सिम्पल टाईपमध्ये सांगितलं, सिम्पली सर्व गोष्टी सांगितल्या. या टाईपचा प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस वगैरे काढायला. तर मग ते लक्षात ठेवा. साइन कन्व्हेन्शन जे आहे ते महत्त्वाचे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओसाठी आहे. ठीक आहे. तर होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. थँक्यू.